हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कवड्यांचा एक उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरात धनधान्याची कधी कमतरता भासणार नाही. तुमच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल. तुमच्या घरातलं आजार पण दूर होईल. तर या कवड्यांचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेला करायचा, कोणी करायचा आणि त्यानंतर या कवड्यांचं काय करायचं, या दिवशी जर स्त्रियांचे पिरियड्स आले तर काय करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि खास महिलांसाठी आहे. महिलांनी नक्की बघा. थोडंसं काम चालू आहे बाजूला, तर त्यामुळे आवाज खराब येत असेल तुम्हाला. अक्षय तृतीयेला आपण जर काही उपाय केले तर त्याचं फळ अक्षय काळ आपल्यासोबत टिकून राहतं. तर या दिवशी 7 कवड्यांचा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला ते अक्षय काळ टिकून राहणार आहे. तर या दिवशी आपल्याला 7 कवड्या घ्यायच्या आहेत. कवड्या घेताना पांढऱ्या घ्यायच्या आहेत. धार्मिक वस्तू जिथे मिळतात, जिथे पूजेचं सामान मिळतं तिथून तुम्ही घेऊ शकता. 7 कवड्या पांढऱ्या आणायच्या, पिवळ्या आणायच्या नाही, त्या आपल्याला पिवळ्या करायच्या आहेत. आता हा तुम्ही उपाय सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. आता उपाय करत असताना 7 कवड्या घ्यायच्या आणि हळदीचं पाणी करायचं आणि त्यात त्या कवड्या टाकायच्या आहेत तुम्हाला आणि त्यांना पिवळ्या करायच्या. किंवा पाण्यात केसर टाका आणि केसर थोडंसं भिजू द्या. त्याला असं हाताने चुरून घ्यायचं थोडंसं आणि चुरल्यानंतर ते पाणी थोडंसं पिवळसर होईल. त्यात त्या कवड्या टाकायच्या आणि पिवळ्या करायच्या. माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही या कवड्यांचा उपाय केला तर ती तुमच्या घरात कायमस्वरूपी राहील. आणि हळदसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे. गुरुग्रह ती मजबूत करते आणि यासोबत केसर सुद्धा माता लक्ष्मी अतिशय प्रिय आहे. म्हणजे याच्या वासाने ती तुमच्याकडे खेचली जाणार आहे. तर तुम्हाला या कवड्या पिवळ्या करायच्या आहेत. देवासमोर बसायचं, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, गुलाबाची एखादी अगरबत्ती लावायची. माता लक्ष्मी समोर तुम्हाला बसायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं. आसन घेणं गरजेचं आहे. तांब्याची किंवा पितळी एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे. तांदूळ असे पसरवायचे आणि त्यावर तुम्हाला त्या कवड्या पालथ्या ठेवायच्या आहेत. 7 कवड्या पालथ्या ठेवल्यानंतर तुम्हाला त्यांची विधिवत प्रत्येक कवडीवर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे. कुंकू घेताना केमिकलयुक्त घेऊ नका, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आपल्याला कुंकू केमिकलयुक्त घेतला ना तर पूजेचं फळ मिळत नाही, म्हणून सांगते मी तुम्हाला. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायची, त्याची विधिवत पूजा करायची आणि एक फूल त्या कवड्यांना तुम्हाला अर्पण करायचं. माता लक्ष्मी स्वरूप त्या कवड्या आहेत, त्यांची विधिवत पूजा करायची. पूजा झाल्यानंतर तुम्हाला त्या कवड्या तिथेच ठेवायच्या आहे, देवघरात, म्हणजे देवाच्या समोर तुम्हाला ठेवायचे आहे. आणि त्या कवड्या ठेवल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र 108 वेळा म्हणा किंवा तुम्हाला शक्य नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणा किंवा श्रीम हा बीज मंत्र म्हणा. कमळगठ्ठ्याची माळ घ्यायची, स्फटिकाची माळ घ्यायची, तुम्हाला जी घ्यायची ती घ्या आणि ती माळ घेतल्यानंतर किंवा तुळशीची माळ घेत नसेल तर ती माळ घेतल्यानंतर 108 वेळा मंत्र म्हणायचा. म्हणजे त्या कवड्या आपल्याला सिद्ध करायच्या. तो मंत्र म्हटल्यानंतर श्री सुक्तम 1 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. प्राकृतमध्ये केलं तरी सुद्धा चालेल. आणि फलश्रुती सुद्धा तुम्हाला पठण करायचे. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि ते पठण झाल्यानंतर त्या कवड्या दिवसभर तशाच ठेवायच्या. तुम्ही पूजा केली सकाळी किंवा सायंकाळी तर त्यानंतर त्या देवघरात तशाच ठेवायचे. ते फूल वगैरे तिथून काढून घ्यायचं, फूल निर्माल्यात टाकून द्यायचं आणि देवघरात परत तुम्ही सकाळी देवपूजा करणार तर त्याची विधिवत पूजा करायची. दररोज त्यांची पूजा व्हायला पाहिजे. फक्त ठेवले तर तसं ठेवायचे नाही. आणि यानंतर ते तांदूळ कधी चेंज करायचे, पुढच्या वर्षापर्यंत त्या कवड्या तिथे राहतील. तर आता काय करायचं, दररोज नित्यनेमाने त्यांची विधिवत पूजा करायची. आता 8 दिवस झाले म्हणजे शुक्रवार आला, दर शुक्रवारी त्यातले तांदूळ चेंज करा. किंवा तुम्हाला मध्ये खराब वाटले तर मध्ये पण तुम्ही ते तांदूळ चेंज करू शकता. ती डिश पण व्यवस्थित घासायची आणि त्यानंतर ती प्लेट पण व्यवस्थित घासायची आणि त्यानंतर ती पुसून तुम्हाला ठेवायची. तांदूळ चेंज करत राहायचे. अशा पद्धतीने करायचं आहे. आता तुम्हाला देवघरात ठेवायचे नसतील तर लाल किंवा पिवळ्या रंगाची पोटली तयार करायची. त्यात तुम्हाला ते ठेवायचे आहे आणि ते तुम्हाला तिजोरीत ठेवायचे. पुढच्या वर्षापर्यंत तसेच ठेवायचे आहेत तुम्हाला. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक महिलांनी हा उपाय नक्की करा. आणि महिला नसतील तर पुरुषांनी केला तरी सुद्धा चालेल किंवा घरात कोणी दुसरं करणार असेल त्यांना सांगा. आता राहिला प्रश्न, या दिवशी जर महिलांचे पिरियड्स आले तर काय करायचं. तर तुम्ही अक्षय तृतीया झाल्यानंतर जो पुढचा शुक्रवार येईल त्या दिवशी हा उपाय करू शकतात, काही हरकत नाही. तुम्हाला काही अडचण आली तर पुढच्या शुक्रवारी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता.
तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. नक्कीच तुम्ही या 7 कवड्यांचा उपाय करा. मी दरवर्षी अक्षय तृतीयेला हा उपाय करत असते. मला याचे खूप छान अनुभव आलेत. तुम्हाला सुद्धा येतील. लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी राहणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्या घरात पैशांची बरकत होणार आहे. पैशांमध्ये वाढ, धनधान्याची कमतरता आपल्याला भासणार नाही. आणि लक्ष्मी सगळ्यांनाच हवी असते. कारण लक्ष्मी असेल तर आपल्या घरात कुठलीही बाधा येत नाही. घरात सुख समृद्धी येते. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. तर नक्कीच सर्व महिलांनी, सगळ्या मैत्रिणींनी हा उपाय नक्की करा. आणि काही समजलं असेल मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर अतिशय छोटीशी माहिती ती मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.